नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या 4 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. अखेर महिपत आणि प्रतिमा त्या समोरासमोर येतात. महिपत म्हणतो, अच्छा म्हणजे ती चिठ्ठी, तो फोन, ते जळका लाकूड हे सगळं तू केलं तर? मला असं वाटलं होतं कोणीतरी दांडका गडी असेल, अंगात रग असेल त्याच्या, म्हणून मला आडवी करण्याची स्वप्न बघतोय. पण तुला तर मी फुंकर मारून उडवून टाकीन. कळलं ना? आलं ना लक्षात? पण मानलं पाहिजे हा प्रतिमाबाई तुला. काय घोगरा आवाज काढलाय फोनवर. एवढ्या अंधारात माझ्यासमोर हिमतीने येऊन उभी राहिली. मानलं पाहिजे. प्रतिमा त्या शांत उभ्या असतात आणि सायलीने तिला सांगितलेलं आठवतात आणि मग महिपतच्या दिशेने चालू लागतात आणि म्हणतात, तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला हिंमत दाखवावीच लागेल. महिपत म्हणतो, कर्म म्हणजे कसलं कर्म? तू तर मी काहीतरी गुन्हा केल्यासारखंच बोलायला लागली. मी काय नाही केलं. त्यावर प्रतिमा म्हणते, स्मृती तर माझी गेली आहे, पण तुला काही आठवत नाही? ही जागासुद्धा आठवत नाही? इकडे सायलीला सुद्धा मागचा आठवून त्रास होत असतो. तर महिपत म्हणतो, काय आठवण्यासारखं आहे या जागेत? ढिगभर झाडं आणि हा रस्ता. तर प्रतिमा म्हणते, नाही, साधी जागा नाही आहे ही. 22 वर्षांपूर्वी याच झाडीत तू माझ्यावर हल्ला केला होतास. महिपत म्हणतो, बरं, सगळं हळूहळू आठवायला लागलंय वाटतं तुला. तुझ्या अर्ध्या मेंदूला लईच खतपाणी मिळालेलं दिसतंय, म्हणून एवढी सगळी भुलवाभुलवी केली तू. पण काय उपयोग झाला? 22 वर्षांनंतर या जागेत येऊन तू माझ्याच हातनं मारणार 113%. 22 वर्षांपूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार. तर प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे 22 वर्षांपूर्वी मला ठार मारण्याचाच प्लॅन केला होतास ना? तर हा महिपत राक्षसासारखा हसू लागतो. इकडे घरी कल्पना सायली अर्जुनची वाट पाहत असतात. त्यांना खूप काळजी वाटत असते. तर तितक्यात अस्मिता त्यांच्या जवळ येऊन बोलतात, मम्मा झोपली नाहीस अजून? त्यावर कल्पना म्हणतात, बघ ना, सायली अर्जुन आलेले नाही आहेत अजून. अर्जुन फोन पण उचलत नाही आहे. अस्मिता विचारते, कुठे गेले आहेत ते? त्यावर कल्पना म्हणतात, काय माहिती, पण सायली म्हणाली होती त्यांना यायला उशीर होईल. मग अस्मिता बोलते, अगं हो ना, मग नको टेन्शन घेऊस, येतील ते. कल्पना म्हणतात, अगं पण केवढा उशीर झालाय बघ ना. ही मुलं उगाच जीवाला घोर लावतात. आणि आता अचानक वारा सुटू लागतो आणि मग कल्पना दरवाजा लावून घेतात आणि मग घराच्या आतून वाट बघत असतात. इकडे महिपत प्रतिमात्यांवर बंदूक उगारतो आणि म्हणतो, अगं तुझी उंची किती, तुझ्या अंगात जोर किती, तू मला डोळे दाखवते का गं प्रतिमाबाई? याच्यापेक्षा विचार कर, तुझी शेवटची इच्छा काय आहे? नवऱ्याची आठवण काढ, मुलीची आठवण काढ, कारण 22 वर्षापूर्वी जे काम राहून गेलं होतं ते मी आज करणार. तुला पूर्वीचं आठवत असेल नसल मला काय घेणं देणं नाही, पण आज तुझा टाईम संपलाय प्रतिमाबाई, 113% संपला. इकडे वरून सायली प्रतिमा त्यांना खाणाखुणा करत असते की प्रतिमा त्या खाणाखुणा करत असते की तिने जे शिकवलं आहे ते आठवायला. आणि प्रतिमा त्या नेमकं ते आठवतात आणि महिपतला असं भासवतात की त्याच्या मागे कोणीतरी उभा आहे आणि तिथून पळून जातात. महिपतसुद्धा त्यांच्या मागे जातो. मग सायली अर्जुन आणि चैतन्यसुद्धा त्यांच्या मागे जातात, पण त्यांना गुंड अडवतात. आणि मग आता इथे अर्जुन आणि चैतन्याची गुंडांसमोर फायटिंग होते. आणि मग अर्जुन सायलीला प्रतिमा त्यांच्या मागे जायला सांगतो. प्रतिमा त्या धावत खूप पुढे येतात. महिपत त्यांना शोधू लागतो. सायलीसुद्धा त्याच रस्त्याने त्यांच्या मागे जाते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये रविराजना चैन पडत नसते. ते विचार करत असतात, तिथे नेमकं काय घडत असेल, प्रतिमा ठीक असेल ना? आणि तितक्यात एक कॉन्स्टेबल येतात आणि त्यांना बोलतात की साहेब तुम्ही उभे का आहात, बसा ना. पण ते म्हणतात की नाही ठीक आहे. आणि ते कॉन्स्टेबलला त्यांच्या ॲक्सिडेंटची फाईल काढायला सांगतात आणि पाहू लागतात. इकडे घरी कल्पना देवी आईसमोर प्रार्थना करत असतात. देवी आई आणि म्हणतात, देवी आई काहीतरी वाईट होणार आहे असे संकेत का वाटतात मला? देवी आई माझ्या मुलांना सुरक्षित ठेव. अस्मिता त्यांना समजवते, मम्मा किती काळजी करशील अगं, चल तिकडे बस. पण कल्पना म्हणतात, नाही अगं, हे दोघे जोपर्यंत सुखरूप परत येत नाहीत तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही.
आणि म्हणतात, देवी आई आमच्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. सायली अर्जुनच्या पाठीशी राहा आणि प्रार्थना करत राहतात. इकडे सायलीच्या मागे सुद्धा गुंड लागतो आणि प्रतिमा त्या इतक्या धावत पळत पुढे येतात की त्यांना खूप धाप लागते आणि एकदम त्या अशा एका जागी लपून बसतात. आणि जो अपघात त्यांना आत्तापर्यंत अंधुक दिसत होता तो हळूहळू स्पष्ट दिसायला लागतो. आणि तोपर्यंतच महिपतसुद्धा त्यांच्या जवळ येऊन पोचतो. पण प्रतिमा आत्या काही त्यांना दिसत नाहीत. पण प्रतिमा त्या महिपतला पाहतात आणि त्या दिवशी महिपतने त्यांच्यावर केलेला हल्ला त्यांना अगदी स्पष्ट आठवतो. महिपत पुढे निघून जातो आणि मग प्रतिमा त्या उठतात. पण त्यांच्या मागे गुंड उभा असतो आणि तो त्यांना जोरात ओरडतो आणि मग प्रतिमा त्या घाबरतात. आणि मग तितक्यातच महिपतसुद्धा मागे फिरून येतो. इकडे अर्जुन चैतन्याची गुंडांसोबत फायटिंग सुरूच असते आणि तितक्यातच मग अर्जुन इन्स्पेक्टर्सना फोन लावून सांगतो की त्यांच्या टीमसोबत आतमध्ये यायला. आणि मग चैतन्य अर्जुनला बोलतो, अर्जुन तू प्रतिमा आत्यांच्या मागे जा, इकडे मी बघतो. इकडे महिपत प्रतिमा आत्यांना बोलतो कसा, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला गेलीस तरी तुला मी शोधून काढणार. तुझ्या कपाळावर काय लिहिलंय माहिती आहे? काय आहे बरं? मी महिपत शिकरेच्या हातूनच मरणार. असं लिहिलंय, माझ्या हातून मरणार? मग सांग कसं मरणार तू? तुला गोळी घालून मारू की गळा दाबून मारू? नाही, तुला आगीची भीती वाटते ना, तुला उभी जाळतो. असं राक्षसी बोलत असतो महिपत आणि त्या गुंडाला सांगतो, ए धर तिला. आणि तो गुंड प्रतिमा आत्यांना पकडतो आणि प्रतिमा त्या सायलीने सांगितलेलं सगळं अगदी लक्षात ठेवून बरोबर स्वतःला वाचवतात. त्या तो स्प्रे त्या गुंडाच्या डोळ्यात मारतात आणि पळून जातात. तिकडे अर्जुन प्रतिमा आत्यांना शोधत असतो. ज्या दिशेने अर्जुन जात असतो त्याच दिशेने नागराज सुद्धा येत असतो आणि नागराज नेमका पडतो आणि त्याच्या तोंडातून आवाज निघतो, आई ग. आणि तो आवाज अर्जुन ऐकतो आणि म्हणतो, हा कोणाचा आवाज आहे? आणि तो प्रतिमा आत्यांना आवाज देऊ लागतो. तोच आवाज नागराज ऐकतो आणि त्याला कळतं की इकडे अर्जुन आहे. पण अर्जुनला दिसायला नको म्हणून तो एका झाडापाठीमागे लपतो. इकडे प्रिया नागराजला फोन करत असते पण त्यांचा फोन लागत नसतो आणि ती पण विचार करू लागते तिकडे काय घडलं असेल, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, म्हणून ती पण तिकडे जायला निघते. काय होतंय मंडळी काही समजतच नाहीये. इकडे अर्जुन पाहत असतो की आवाज कुठून आला पण नागराज काही त्याला दिसत नाही. मग तो पुढे निघून जातो. इकडे प्रतिमा त्या परत त्याच ठिकाणी येऊन पोहोचतात आणि लावलेल्या कॅमेराकडे बघून तिथे लावलेल्या आगीतलं लाकूड उचलतात आणि अगदी कॉन्फिडन्सने महिपतच्या समोर उभ्या राहतात. आणि मग आजचा भाग इथेच संपतो मंडळी. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की महिपत म्हणतो, 22 वर्षांनंतर का होईना तू मरणार माझ्याच हातून. प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे तो अपघात? तर महिपत म्हणतो, मीच घडवून आणला होता तो अपघात. आणि असं म्हणतानाच त्यांनी कबुली दिलेली असते मंडळी. तर मग प्रतिमा त्याला म्हणतात सैताना आणि ते लाकूड त्याला मारायला उघडतात. तर इकडे महिपत सुद्धा बंदूक उगारतो आणि प्रतिमा आत्यांच्या मागूनच दुसरा गुंड येत असतो. तर त्याच्यासमोर आपली सायली लाकूड घेऊन उभी राहते. अर्जुन सुद्धा तिथून झाडापाठी मागून हे सगळं पाहत असतो. पण नेमकं बंदुकीमधून गोळी सुटते. आता ही गोळी कोणाला लागते आणि पुढे काय घडतंय हे पाहण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. आणि तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.